इतिहास म्हणजे अभिमान, इतिहास म्हणजे जिद्द आणि इतिहास म्हणजे कर्तृत्व. इतिहासाचा ठसा उमटलेलं एक शहर म्हणजे ठाणे शहर. 154 वर्षाचा इतिहास आणि इतिहासाच्या पाऊलखुणा पाहताना अभिमानानं सांगावंसं वाटतं. आणि हे इतिहासाचं कर्तृत्व लाभलेलं ठाणे शहर, या ठाणे शहराचा आणि ठाणे ते नगरपालिका आणि ठाणे महापालिका हा इतिहासाची पार्श्वभूमी आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, 154 वर्षाची परंपरा असलेली आणि इतिहासाच्या पाऊलखुणा असलेले हे ठाणे शहर आणि या ठाणे शहराच्या इतिहासाची पानं उलगडून पाहण्यासाठी थोडस आपण इतर महानगरपालिकेच्या निवडणुका चालू आहेत, पण थोडस इतिहासाच्या पानांमध्ये डोकावण्यासाठी आज आपण एक वेगळ्या विषयावर चर्चा करण्यासाठी सुप्रसिद्ध चित्रकार, लेखक आणि ज्यांचं गिरगावावर फार मोठं पुस्तक प्रबंध लवकरच प्रकाशित होणार आहे असे भारत नगरकर या ठिकाणी आपल्याकडे चर्चेला आलेले आहेत. सर नमस्कार. नमस्कार. इतिहासाचं शहर असलेले हे ठाणे शहर, या ठाणे शहराबद्दल माहिती सांगताना आपण काय सांगाल? हा, ठाणे शहर म्हटलं तर आपल्याला म्हणतात की तलावाचं शहर म्हणतात त्याला. अच्छा. दुसरी गोष्ट म्हणजे इकडे एकेकाळी 100 तलाव होते, त्याच्यावर पण चर्चा करूयात. पण लोकांना वाटतं की ह्याला इतिहास 300-400 वर्ष, पण तसं नाहीये. ह्याला इतिहास आहे अश्मयुगीन, म्हणजे 2.5-3 लाख वर्षापूर्वीचा इतिहास आहे ह्याला. म्हणजे अशी की ती आपल्याकडे अश्मयुगीन हत्यारं पण सापडलेली आहेत. पाठोपाठ तर पौराणिक काळ, म्हणजे शहापूर जवळ आजोबांचा डोंगर आहे, ते वाल्मिकी राहत होते, तर त्यांचा तिकडे आश्रम पण आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की ठाण्यामध्ये टिटवाळाजवळ शकुंतला दूषणचा उल्लेख येतो. असं आहे. पाठोपाठ येतो की बौद्ध काळ येतो. बौद्ध काळामध्ये 2,500-3 हजार वर्षापूर्वीपासून इतिहास आहे की जे बौद्ध यायचे भिक्षुक ते ठाण्यामध्ये नालासोपारामध्ये ते तिकडे राहायचे, ते कानेरी केव्ज मध्ये राहायचे. असं ते त्याचा तो एक काळ आहे. आपण नंतर जनरल बोलूया आपण त्याच्यावरती. पण त्याच्यानंतर मग येतो बौद्ध काळानंतर येतो सम्राट राष्ट्रगुप्त, मग शिलार राजे आले, वाकाटक आले, क्षत्रप आले, अशी बरेचसे राजे होऊन गेले. शिलार राजाने 400 वर्ष राज्य केलं ठाण्यावरती. त्याला अप्रांत म्हणायचे. कोकण म्हणजे नंतर आला, त्याला अप्रांत म्हणायचे. अप्रांत असल्यामुळे दोन भाग होते, दक्षिण आणि उत्तर. हा उत्तर अप्रांत म्हणजे शिलार राजाने 400 वर्ष राज्य केलं. आणि त्यांच्या काळामध्ये कला, संस्कृती, शिल्पकला यांची भरभराट झाली. ते आता जे दिसते आहे ते काल शिलार काळातले सगळे आहे. पाठोपाठ येतो की मुसलमान काळ येतो, आक्रमक आले, त्याने 400-500 वर्ष राज्य केलं. पाठोपाठ आले पोर्तुगीज आले, पोर्तुगीजाने 200 वर्ष राज्य केलं. पोर्तुगीज आल्यानंतर मग इंग्रज आले. आपल्या सगळ्यांना इतिहास माहितीच आहे, सगळं इतिहास. असा तो इतका काळ आहे की ह्या लोकांना म्हणजे ठाण्याने सगळं बघितलेलं आहे. 2.5 लाख वर्षापासून तो आतापर्यंत इतिहास बघितलेला आहे. असं झालं की काळाच्या ओघामध्ये इतिहासाच्या ज्या खुणा आहेत त्या पुसटल्या जातात. नवीन पिढीला अजून माहित नाही की मागे काय होतं ते. हा एक आपण प्रयत्न आहे की आपण लोकांना जेणेकरून सांगूया. 50 वर्षाचं पण माहित नाही, 50 वर्षापूर्वीचं तर 500 वर्षापूर्वीचं काय लक्षात बरोबर आहे की नाही? बरोबर. आपण आता इथून सुरुवात करूया. चालेल. आपण ज्या भागी उभे आहोत तो आहे कोर्ट नाका, आणि कोर्ट नाक्याला देखील इतिहासाच्या पाऊलखुणा या काळाच्या ओघामध्ये पुसू नये यासाठी आपला हा चर्चेचा प्रयत्न असणार आहे. नगरकर सर, आपण जो समोरचा स्तंभ पाहतोय अशोक स्तंभ, हा पूर्वीपासून असलेला अशोक स्तंभ, याबद्दल आपण काय माहिती? हा स्तंभ हा नवीन केलेला आहे. जुना स्तंभ होता 64च्या आसपास, तो स्तंभ उभारला ना तेव्हा हा रोडला तसा रोड नव्हता, लहानच होता गावठाणासारखा. तर ट्रक आला आणि पहाटे धक्का मारला, त्याचे तुकडे झाले पडल्यानंतर. त्याच्यानंतर मग हा स्तंभ हलवला आणि मासुंदा तलाव, त्याला आपण शिवाजी तलावपाळी म्हणतो, तिथे उभा केलेला आहे. हा नवीन झालेला स्तंभ. बरं, आपल्या मागे आहे तो जेल तलाव आहे, जेल आहे. ऍक्च्युली तो किल्ला होता, मराठीने बांधलेला, 1730 साली बांधलेला किल्ला आहे. त्याला 5 बुरुज होते. तो किल्ला मराठीने घेतला, त्याची सुधारणा केली, सगळं केलं. तसा एक हिराकोट किल्ला आहे, ठाणे किल्ला आहे, नागला बंदरला किल्ला आहे आणि
घोडबंदरला किल्ला, असे किल्ले सगळे होते गावात. हा ठाणे जो किल्ला आहे तर तो ब्रिटिशांनी जिंकल्यानंतर, मराठ्यांना हरवल्यानंतर तो ताब्यात घेतला आणि तिकडे त्यांनी जेल तयार केली. असं तर तिथे 100 तोफा सापडल्या. अच्छा. हा, ते आणि आजही मग त्यांनी चेंज केलं सगळं जे होतं ना किल्ल्याचं, तुरुंग म्हणून त्यांनी सगळं चेंज केलं. आपल्या भारतात स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये त्यांना स्वातंत्र्य सैनिकांना तिथे डांबलं होतं. त्यामुळे महिला वाढ नव्हता, म्हणजे महिला कैदी ठेवायला, तर महिला कैदी त्यांनी ठेवण्यासाठी स्वतंत्र जागा तयार केली. आणि इतकं 1942च्या आंदोलनामध्ये इतक्या महिला पकडल्या गेल्या की त्यांना अक्षरशः कोंबलं, जेलमध्येच कोंबलं. म्हणजे लहान असताना म्हणजे 100च्या 1000 बायका कोंबल्या असं धरून चला. मग बायकांनी आंदोलन केलं, उपोषण हे केलं आणि मग त्यांनी स्वतंत्र व्यवस्था केली. हे जुनं कलेक्टर ऑफिस असेल, कोर्ट नाका असेल, या देखील वास्तू हेरिटेजच आहेत सगळ्या. त्या मला प्लॅन करा म्हणजे तिकडे वापरता येईल. आपण पाहू शकता की समोरच जिल्हाधिकारी कार्यालय आहे, समोरचा कोर्ट नाका परिसर आहे, कोर्ट आहे. या सगळ्या इतिहासाच्या पाऊलखुणा आहेत आणि या येणाऱ्या भविष्यामध्ये ठाणेकरांनी जपल्या पाहिजे. सर, आपण आता जी महापालिका निवडणूक होऊ घातलेली आहे त्याचे पडघम वाचतायत. येणाऱ्या काही दिवसातच या ठाणे शहरामध्ये कोणाची सत्ता असेल याविषयी देखील लोकांची चर्चा असताना आपण ठाण्याची नगरपालिका ते महानगरपालिका असा प्रवास भारत सरांकडनं ऐकून घेणार आहोत. तर आपण जाणार आहोत पुढच्या चर्चेकडे. नमस्कार, मी योगेश कोळी. 77 वर्षाची परंपरा लाभलेलं हे ठाणे शहर, ठाणे नगरपालिका ते महानगरपालिका असा इतिहास आपण जाणून घेत असताना आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी पूर्वीची नगरपालिका, मागे पाहत असलेलं मामलेदार कचेरी आणि बाजूचं असलेलं आणि याच वास्तूतलं जिल्हाधिकारी कार्यालय म्हणजे कलेक्टर ऑफिसचा कारभार देखील, म्हणजे प्रशासकीय कारभार देखील चालू होता. आणि आपण या चर्चेत ठाण्याचा इतिहास पाहत असताना नगरपालिका, महानगरपालिकेची निर्मिती, झालेले प्रशासक, आयुक्त, गाजवलेले कारकीर्द केलेले ठाण्याचे माजी महापौर आणि एकंदरीत महानगरपालिकेची वाढलेली लोकसंख्या आणि कायापालट याविषयी चर्चा करण्यासाठी पुन्हा एकदा आपण भारत सरांकडे आलेलो आहे. भारत सर, काय सांगाल या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणच्या इतिहासाबद्दल? पूर्वी ठाणे हे गाव होतं, म्हणजे लोकसंख्या फक्त की 4000 होती, बरोबर ना? हो, बरोबर. 4000 होती. या इकडे ब्रिटिशांनी असं ठरवलं की आपण काहीतरी स्थापना करूया नगरपालिकेसारखी. म्हणून त्याने सांगितलं की स्थापना करण्यासाठी गव्हर्नरने आदेश काढला की ज्यांना कोणाला इंटरेस्ट असेल त्यांनी अर्ज करावा. त्याप्रमाणे लोकांनी, ठाण्याच्या जागरूक नागरिकांनी अर्ज केले आणि त्याच्यामध्ये 20 नागरिक होते आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला नगरपालिका पाहिजे. तर ही गोष्ट आहे 18 जुलै 1862 सालची. पण शेवटी सरकारी काम 6 महिने थांब याप्रमाणे अनागोंदी कारभार दुर्लक्ष झाला आणि 8-9 महिन्यानंतर 10 मार्च 1863 साली महापालिकेची नगरपालिकेची स्थापना झाली. तर 20 सदस्य होते. अच्छा. त्यापैकी एक सदस्य होते ते मोहनदास हरगोविंददास होते. त्यांच्या नावाने आपण ओळखतो ती शाळा MS हायस्कूल म्हणजे मोह हायस्कूल, मोह विद्यालय ते आहे. पण कोणालाच काय माहित नाहीये की मोह म्हणजे कोण. तर ते होते. तर 1890 मध्ये ही शाळा सुरू झाली आणि त्यावेळेला फक्त 34 विद्यार्थी होते. ही झाली गोष्ट. बरं, दुसरी गोष्ट म्हणजे ठाण्याला नगरपालिका असताना स्वतःचं ऑफिसच नव्हतं. असं म्हणतात की हा गोठ्यातून व्यवहार केला जायचा, कारभार होता. हा, पूर्वी असं इथूनच त्याचा गोठा आहे कुठे काळा चौकात गेला. नंतर मग इमारत बांधली ती 1862 साली बांधली. ते मूळचं कलेक्टर ऑफिस पण इथेच होतं का? मूळचं कलेक्टर ऑफिस होतं, म्हणजे आपण त्याला मामलेदार म्हणतो, मामलेदार कचेरी. नंतर तहसीलदार म्हणायला लागले ते आपण कलेक्टर ऑफिस म्हणतो. ठाणे नगर पोलीस स्टेशन पण त्या तिथे कारभार घालायचा. पूर्वी. हा, तर
हे जे बांधलं म्हणजे बांधलं नाहीये, इथे हिराकोट किल्ला होता. अच्छा. हा, मी अजून वाटेल की एकेकाळी इकडे किल्ला होता, हिराकोट किल्ला, आणि तो मराठ्याने बांधलेला किल्ला होता. त्यामुळे तसंच मगाशी उल्लेख आपण केला ठाणा किल्ला, हिराकोट किल्ला, तसा हा हिराकोट किल्ला होता. त्याचंच रूपांतर त्यांनी कचेरीमध्ये केलं नंतर. असं आहे. तर इथे पूर्वी मतदानाचा अधिकार म्हणजे पूर्वी कोणाला होता? हा, सांगतो. एक मजा आहे की प्रौढांना मतदानाचा अधिकार होता, पण त्यांची अट होती जे कर भरतील, आणि त्याला 4 रुपये कर होता वर्षाला. 4 रुपये वर्षाला. वर्षाला 4 रुपये कर होता. आपल्याला खरंच आश्चर्य वाटेल की 4 रुपये कर होता, आणि 4 रुपये जो कर भरेल त्यालाच मतदानाचा अधिकार दिला होता. खरं ती आश्चर्य गोष्ट. हा, तर त्याच्यापैकी 624 मतदार होते. नवनाते नगरपालिकेमध्ये 624 होते, त्यातले 323 मतदार मिळाले, त्यांनी मतदान केलं. याचा अर्थ की वरचे जे होते त्यांनी कर भरला नव्हता म्हणून ते बाद झाले. पण आणखीन गंमत अशी आहे की त्यांनी मतदान घेतलं पावसाळ्यामध्ये, भर जुलैमध्ये घेतलं. मतदान पत्रिका तयार झाल्या, मजा अशी आहे, मतदान पत्रिका तयार झाल्या आणि पावसात घेतल्या मतदान पत्रिका सगळ्या भिजल्या, त्याचा लगदा झाला. त्याच्यापैकी ते असे म्हणतात की 323 नावं निघाली. म्हणजे असंही म्हणते इतिहास आहे. म्हणजे इतकं दुर्लक्ष झालं की पावसाळ्यात घेतलं आणि पावसाळ्यात पत्रिका भिजल्या, म्हणजे मतदारांची नावं पुसले गेली. तर हे जे सदस्य निवडले गेले त्याच्यामध्ये इतिहासात पाहिलं गेलं तर एक मुस्लिम आहे, ज्यू आहे, ख्रिश्चन आहे, पारशी आहे, आणि 2 हिंदू होते. म्हणजे त्यावेळेस सुद्धा ख्रिश्चन आणि याचा पगडा या शहरावरती आहे. आणि त्याच्यात पुन्हा म्हणजे सेंट जॉन चर्च, त्याची आपण नंतर चर्चा करणार आहोत. आणि तर मग या ठिकाणी जागतिक स्तरावर जे नाव पोचलं गेलं ते म्हणजे ठाणे शहरात बोरीबंदर ते ठाणे अशी जी रेल्वे पहिली सुरू झाली, त्यावेळेस कसं काय? ही 16 एप्रिल 1853 साली सुरू झाली. मुंबई म्हणजे आपण याला विटी म्हणतो, त्याला बोरीवली म्हणून म्हणतात, आणि आता तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणतो. म्हणजे त्याला 3 नावं झाली. ते तिथून जर सुरू झाली दुपारी 3 वाजता, ती ठाण्याला आले, तर त्याला 7 इंजिन होते, आणि 7 इंजिनची साहेबराव अशी सगळी नावं होती. तर ती जोडून ती ठाण्यामध्ये आली, आणि जे मोठमोठे मानकरी होते, ब्रिटिश अधिकारी होते, त्यांची बायका होत्या, ते सगळ्यांना घेऊन ठाण्यामध्ये प्रवास केला. त्याला 2 स्टेशन होती, बायकाळ आणि कुर्ला होता. डायरेक्ट त्याला आली ठाण्याला. ह्या रेल्वेचं इंजिन मित्रांनो हे इंग्लंड वरनं खास बोटीने मागवण्यात आलं होतं, आणि तो हा सगळा प्रवास आहे. अशाच इतिहासाच्या पाऊल खुणाच्या चर्चा आपण ह्याच्या पुढे चालू ठेवणार आहोत. मित्रांनो, ठाणे म्हणजे परंपरा, संस्कृती आणि खाद्य संस्कृती तशीच आहे. कारण इथे मूळ भूमिपुत्र असलेले कोळी, आगरी, ख्रिश्चन, गुजराती असे सर्व जाती धर्माची लोक राहिलेली आहेत. आणि हे पूर्वीचं जे मामलेदार कचेरी आपण पाहतोय, आणि त्याच्या बाजूलाच असलेलं तहसीलदार कॅन्टीन, याला आपण मामलेदारांची मिसळ म्हणतो. 73 वर्षाची परंपरा असलेलं श्री मुरुडेश्वर यांचं हे मिसळचं स्टॉल आहे. त्याविषयी सर आपण काय सांगाल? ही परंपरा आहे. हा, 1952 साली आता जे लक्ष्मण मुर्डेश्वर होते त्यांचे वडील नरसिंहराव ते कारवारवरून आले, कर्नाटकवरून आले. आणि कर्नाटकवरून आल्यानंतर त्यांनी आता 100-200-150 वर्षावरी काय परिस्थिती, त्यांनी सांगितलं आपण मिसळ टाकूया. आणि त्यावेळेला मिसळ आता पण नवीन वाटतं, पण त्यावेळेला मिसळ म्हणजे, आणि त्यांना जागा दिली इकडे कॅन्टीन आहे तहसीलदारचं, त्याच्याच बाजूला त्यांनी ते चालू केलं. त्याला 73 वर्षाची परंपरा आहे आणि अव्ययात चालू आहे. तर लक्ष्मण मुर्डेश्वर होते ते बिचारे कोरोना काळामध्ये त्यांचं देवासन तर ती परंपरा अजून चालू आहे. एकीकडे राजकारणामध्ये ठाकरे परिवार ते नारायण राणे अशा सर्वांनी ह्या मिसळचा स्वाद घेतला आहे. जितेंद्र आव्हाड आहे, अनेक ठाण्यातले असेल, राज ठाकरे असतील, वसंतराव डावकर असतील, अशा सगळ्या लोकांनी या मिसळचा स्वाद घेतलेला आहे.
राजकारणात एकमत होत नसलं तरी देखील ह्या तहसीलदार मिसळचं मात्र एकमत होत होतं. हे मात्र नक्की. नक्की. ठाणे शहर हे तलावांचं शहर असं ओळख होती. बरं. तर ह्या ठाणे शहरामध्ये किती तलाव होते, सध्या किती तलाव जिवंत आहेत, बरं. आणि ह्या तलावाच्या संदर्भातली पार्श्वभूमी आपण काय सांगू? जेव्हा ब्रिटिश आले त्यांना नोंद करायची सवय होती. आपण त्याला डॉक्युमेंटेशन म्हणतो की लांबी रुंदी खोली उंची किती काय किती वर्ष झाली कोणाचं बॅकग्राऊंड काय आहे तसं ते लिहायचे. तर त्यांनी जेव्हा सर्वे केला तेव्हा त्याला कळलं की 100 तलाव आहेत. त्यामुळे ठाण्याला त्या काळामध्ये सुद्धा तलावाचे शहर म्हणायचं. तर तलावाचे शहर म्हणता म्हणता 100 असताना देखील कमी होऊन अतिक्रमण होऊन बुजवून आपण लोकांनी आता 30-35 वरती तलाव आलेले आहेत आणि त्याची नोंद आहे माझ्याकडे की हे तलाव आता आहेत म्हणजे जिवंत आहेत, बाकी मृत झालेले आहेत. ते त्यापैकी हा शिवाजी तलाव आहे. ह्या तलावातनच लोक पाणी वगैरे पित होते पूर्वी. अर्थात कारण असं होतं की वाडीमध्ये आळीमध्ये पूर्वी आळी म्हणायची त्या आळीमध्ये विहिरी होत्या. प्रत्येकाची विहीर होती. साधारणतः किती विहिरी तर असतील त्याच्या ठाणे 500 शहरामध्ये? विहिरींचा उल्लेख आहे. अच्छा. त्यांनी रेकॉर्ड केलं की 500 विहिरी आणि अजूनही 500 विहिरी आहेत असं म्हणतात. आहेत. आहेत अजूनही आहेत. कारण टेंबिनाकाला एक विहीर आमच्याकडे आहे तर ती आहे विहीर असं. तर ती विहीर होती आणि हा ज्या शिवाजी तलाव 34 एकरवरती होता. अरे वा. 34 एकरवर एकरवरती होता. आपण असा imagine ब्रिटिशांनी करू शकत नाही की एवढा मोठा तलाव ठाणे शहराला मध्यभागी असू शकतो. ब्रिटिशांनी उल्लेख केलेला आहे उल्लेख केले. की 34 एकरवरती तलाव आहे, एवढा मोठा होता. तो कट करत करत बांधून कमी करत करत हा आला. असं म्हणतात की हे कोकणेश्वर मंदिर आहे कोपिनेश्वर मंदिर. त्यात तिथपर्यंत तलाव होता. तलाव. त्याला पायऱ्या होत्या. तलावात पाय धुवायचे पायऱ्या सोडून मग देवळात जायचे असा उल्लेख आहे. तर आणि जुना हा जो मार्ग शिवाजी पथ म्हणतो. शिवाजी पथ आपण हो, ज्याला म्हणतो, ह्या शिवाजी पथ बद्दल काय सांगू शकतो? असं म्हणतात की 60 वर्षापूर्वी 64 साली 1964 साली लोकांनी श्रमदान केलं आणि हा रोड बांधला. हा रोड बांधला तर त्यावेळेला डिव्हिजनल कमिशनर होते बंबावाले. त्यांनी पुढाकार घेतला, लोकांनी मदत केली त्यांना आणि हा रोड बांधला आणि मग त्याला नाव दिलं शिवाजी. आणि मग ठाणे स्टेशन पासून जर एखाद्या ठिकाणी पोहोचायचं असेल तर मग दळणवळणाची साधनं काय असायची तेव्हा? आता बैलगाड्या चालल्या. मग घोडागाडी ही घोडागाडी परंपरा होती. आहे. आजही घोडागाडी होती. आपण 50 वर्ष. पहिला 50 वर्षापासून पण घोडागाडी मी स्वतः प्रवास केला टांग्यातून प्रवास केलेला इथे. त्यामुळे ते टांगे गेले, टांगे गेले. चालवाये झाले. आणि आता बसेस आणि ट्रॅफिक जाम इतकी वाढलेली आहे लोकांना तो रोड कमी पडायला रोड लागले. कमी करायला. बदलतं ठाणे शहर आणि बदलत्या ठाणे शहराबद्दलच येणाऱ्या सगळ्या इतिहासाच्या पाऊलखुणा अशी चर्चा आपण पुढे करत राहणार आहे. बरं, अजून एक सांगायचं मला की पाठी दिसतोय तो छत्रपती शिवाजी महाराजांचा वगैरे महाराज. पुतळा. हे पण तलावातलाच एक भाग होता. तेवढा भाग बुजवून त्याने तिकडे शिवाजी महाराजांचा पुतळा बांधला. तर त्यावेळेला पहिल्या महिला हे होत्या नगराध्यक्ष होत्या, सदस्य होत्या, सुमनताई हेगडे त्या होत्या. त्यांनी पुढाकार घेतला आणि ते शिवाजी कमिटी जी होती, सॉरी छत्रपती शिवाजी महाराज स्थापन करण्याची जी कमिटी होती त्याच्यात त्या कार्यदक्ष होत्या. तेव्हा तेव्हा बांधला. तलाव बोलून समोरचं गडकरी रंगायतून बांधलं. त्याच्यामध्ये तरण तलाव बांधला. हा रोड बांधला.
पलीकडचा रोड बांधला. म्हणजे असं कट करत आता किती एरिया माहित नाही आता. काय माहिती. तर इथली जी शंकराची पिंड आहे हा. ती ह्या तलावात मिळाली असं काही हा, असं सांगितलं जातं? तर ब्रिटिश पोर्तुगीज जे होते अच्छा. त्याने 200-300 वर्ष राज्य केल्यानंतर अत्याचार इतके केले, अनन्वित अत्याचार केले. म्हणजे आता लोकांना सांगायचं हे वाटतं की अत्याचार म्हणजे काय, म्हणजे काय घरादारा लुटणं, बाटवणं, महिलांवरती अत्याचार करणं, बायका मुली पळून येणं इतकी झाली की आपली माणसं कंटाळलेली होती. एवढी कंटाळली होती की असं म्हणतात, म्हणजे शिलाहार राजाच्या काळामध्ये, म्हणजे 1000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे, त्याच्यामध्ये 34 एकरच्या परिसरामध्ये 60 मंदिरं होती. याच्यामध्ये आपण हिंदूंची मंदिरं होती, उल्लेख करू शकतो घंटाळी देवी मंदिर, सगळी आली. गावदेवी आणि मंदिर. काही मंदिरं आहेत ना ती तोडली. मग आपल्याच लोकांनी काय केलं, ह्या तलावात बुडवली आणि धर्म वाचवता त्यांनी प्रयत्न केला. तर जेव्हा तलावाचा उपसा केला तेव्हा त्यांना ती पिंडी सापडली. आणि हा जो आपण म्हणतोय ही जी पिंडी आहे त्याचा उल्लेख आपण जरा नंतर करूया. पण आपण ह्या तलावात अनेक आपल्या मंदिरातली मूर्त्या सापडल्या, काय पिंड्या सापडल्या. तर पोर्तुगीज लोकांनी त्या बांधून काढून उचलून त्या केल्या चर्च, जे आपण पायऱ्या, त्याच्या बांधकामासाठी त्यांनी त्याचा उल्लेख केला. मंदिरं पाडून दगडांसाठी. हे चर्च ही देखील इतिहासाची खूणच हो, म्हणावी लागेल. नक्कीच नक्कीच. होय, पाऊलखुण म्हणायला लागेल. चर्चा आपण पुढे देखील करत राहणार आहोत. वाव, हे तलावांचं शहर म्हणून ओळखलं जातं. तो मासुंदा तलाव. आणि या मासुंदा तलावाचा परिसर किती मोठा होता, पूर्वीचं तलाव किती मोठं होतं, ही चर्चा करत करता आपण समोर पाहू शकता हे कोपनेश्वर मंदिर आहे. डाव्या हाताला पाहिलं तर आपण सेंट जॉन चर्च आहे, मागे पाहिलं तर पेड्या मारुती आहे, घंटाई देवी मंदिर आहे. ह्या मंदिरांबद्दल आपण काय सांगा? हा जो तलाव आहे त्याला मासुंदा तलाव म्हणतात. अच्छा. तलाव पाळी म्हणतात आणि शिवाजी तलाव पण म्हणतात. फक्त आपल्या मागे आहे तिथे तो कोपनेश्वर मंदिर आहे. हे पोर्तुगीजांनी जेव्हा जाम खेळलं 200 वर्ष, ते आपले पेशवेचे चिमाजी अप्पा पुण्याचे त्यांनी, आणि अंदूर गाव आहे पलीकडे, त्या अंदूर गावाचे काही अंजूर म्हणजे भिवंडी. त्यासाठी ते एकत्र आले आणि त्यांनी जसं म्हटलं मगाशी आपण उल्लेख केला हिराकोप किल्ला आणि हा किल्ला जिंकला. ती जाळपोळ केली, किल्ला जिंकून घेतला, हा एरिया जिंकून घेतला. तेव्हा हे जे सेंट जॉन मंदिर आहे ते 1585 साली बांधलेलं. 1585. त्याला सेंट जॉन बाप्टिस्ट नव्हतं नाव, सेंट जॉन अँथोनी होतं. कालांतराने त्याचं नाव चेंज झालं आणि सेंट जॉन बाप्टिस्ट झालं. तसं हे जे मंदिर आहे तर ते 1585 साली बांधलेलं आहे. जाळपोळीमध्ये त्याचा काही भाग जळला म्हणतात, कपर जळला असं म्हणतात. तर आपलं सर्व धर्म समभाव म्हणतो आपण सर्वजण, म्हणजे शत्रू असा तर धर्माच्या बाबतीत ते आपल्या लोकांनी त्यांचं कधीच कधीच केला नुकसान केलं नाही. तर चिमाजी अप्पाने आदेश दिला की त्यांना जे मदत पाहिजे ती मदत करावी. तर त्यावेळेला पेशव्यांचे ठाण्यामध्ये उत्तर सुभेदार रामजी बिवलकर होते. अच्छा, बिवलकर, बरोबर. त्यांनी त्यांना मदत केली. आणि मग हे जे मंदिर आहे हे 1760 साली बांधलं कोपनेश्वर मध्ये. त्यातली पिंडी जी आहे त्या तलावातच सापडलेली आहे. त्या पिंडीची उंची 4 फूट आहे. 4 फूट आहे आणि घेर आहे 12 फूट आहे. ते मला असं वाटतं महाराष्ट्रात एकमेव अशी पिंड असेल. एकमेव पिंड. एवढी मोठी पिंडी आहे त्याच्यामध्ये. नंतर कालांतराने बाकीची मंदिरं वाढत गेले. गणपती आहे, देवी आहे, गावदेवी मंदिर म्हणू शकतो आपण, विठ्ठल मंदिर. या परिसरामध्ये विठ्ठल मंदिर, वसईचं एक मंदिर आहे, दत्त मंदिर आहे. हे नंतर नंतर वाढत गेलं. आपण समोर बघतो तर पेड्या मारुती पुढच्या तर पेड्या मारुती का म्हणतात तर मारुतीची मूर्ती 4 फूट उंच आहे. हो, 4 आणि 2.5 फूट घेर आहे. 2.5 फूट घेर. एवढी मोठी मूर्ती. वैशिष्ट्य म्हणजे मारुतीचं तोंड आहे ना आव असलेलं आहे. तर एक व्यापारी होता, तो मला मी बांधकाम करतो, मला यश मिळून दे, विना विलंब आणि विना कटकट होता बांधकाम होतं. त्यामुळे त्याचं बांधकाम झालं.
त्याने नवस बोलला होता की तुला मावा पेढा बरोबर, तर त्याला माऊलीच्या तेव्हा- तोंडामुळे आ वाटले, त्याच्यामध्ये त्यांनी तेव्हापासून 1 किलो तो पेढा होता. असं म्हणतात की 1 ते 1.25 किलो पेढे पोटात राहतात. अच्छा, म्हणून त्या मंदिराचं म्हणून त्या मारुतीचं नाव पेढ्या मारुती आहे. पेढ्यावर मारते. पण आजच्या आपण पुढे गेल्यानंतर आपल्याला आपण नेहमी उल्लेख करतो व्यापारी लोकांचं खूप दुकान आहे, गाव होलसेल मार्केट आहे. होलसेल मार्केट आहे. आपण प्रत्येक जण म्हणतो अरे मी खारकाळीत झालो, आपण खारकर कोण, खारकर कोणालाच काय माहिती नाही. कोणालाच माहित नाही खारकर कोण. ते खारकर बाबासाहेब खारकर म्हणून नगराचे होते नगरपालिकेत. नगरपालिकेमध्ये. तेव्हा त्यांनी ते पुढाकार घेतला, तर त्यांच्या नावाने त्यांना ते खारकराळी नाव पडलेलं आहे. ते ते खारकराळी. एक ते समाजसेवक पण होते. समाजसेवक पण होते. जे ते खारकराळी. तर आणि आपण दुसरं पाहाल की एक दत्त मंदिर देखील आहे, ते देखील पुरातन आहे. सिव्हिल हॉस्पिटल ही पाहू शकतो की ते सायना म्हणून विठ्ठल सायना म्हणून ते कर्नाटक मधून आले. तर त्यांनी ठाणे आणि मंदिर बांधलं. आणि ठाणे शहरासाठी त्यांनी बऱ्याच गोष्टी ह्या देऊ केलेल्या होत्या. इव्हन इथे काय मुंबईमध्ये पण जी मोठ्या इमारती आहेत मोठ्या मोठ्या त्या बिल्डिंगमध्ये त्याने बांधण्याला मदत केली. ते बांधकाम मध्येच खात्यामध्ये होते. त्यांनी वडिलांना मदत करायचं ठरलं. वडिलांनी सांगितलं तर तू पुढे कर, माझं वय झालं. मग त्यांनी विठ्ठल मंदिर बांधलं. बरीचशी मंदिरं त्यांनी बांधली, बिल्डिंग बांधल्या त्यांनी, जुन्या बांधकाम केलं, तहसीलदार ऑफिसचं असं बरंच बांधकाम केलं विठ्ठल सायना. आता तिथे मोठं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभं राहते. आताच्या ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये एक चांगलं सिव्हिल हॉस्पिटल उभं राहते आणि जास्तीत जास्त रुग्णांना त्याचा लाभ होईल. लाभ होईल. तर रेल्वे सुरू झाली, बोरी बंदर ते ठाणे, त्याच्यानंतर चेंदणी आणि महागीर हे देखील बंदर हो. होतं. आणि नंतर मग दळणवळण सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये तिने येतात विटावरून. हो. विटावमध्ये पेशवे काळामध्ये विटांच्या भट्ट्या होत्या. अच्छा, पेशवेकालीन विठ्ठलचे भट्टे होते, त्यामुळे त्याला विटाव नाव दिले. तसंच चेंदणी, रेल्वे चेंदणी एवढा मोठा होता. नंतर मग रेल्वे झाल्यामुळे त्याचे दोन भाग पडले, पूर्व पश्चिम. ते चेंदणी म्हणजे काय, तर कोळी समाजातल्या बायका आहेत तर चांदीचे दागिने वापरतात. चांदीच्या तर चांदीच्या दागिन्यावरून टाकून झाला चेंदणी. ते चेंदणी मग आम्हाला बरोबर आहे. काहींचं असं म्हणणं आहे की चांदीचे दागिने घालून ते लखलखायचे. कोळी लोकांना आंबाड्यामध्ये चांदीच्या वेण्या घालायला आवडायच्या आणि त्या लखलखलायच्या. तर चेंदणीतल्या महिला, कोळी महिला म्हणून चेंदणी चमचम करण्यासारखं म्हणून चेंदणी असं. बरोबर. आणि महागिरी महागिरी म्हणजे काय, ही मोठी खाडी होती. मोठी खाडी. आता आणखी एक विषय निघतो की रोम, इटाली, कॉन्स्टंटिनोपल अशी जी शहरं जी आहेत, आपण जे आता म्हणतो अरब कंट्री, तर तिथं तो व्यापार चालायचा. आता आपल्याला महाराष्ट्राला किनारपट्टी भरपूर, पण ती खडकाळ होती. एवढी खडकाळ होती जहाजं फुटायची. म्हणून वसईला जी आपण म्हणतो उल्हासनगरची खाडी आहे, ती खाडी एवढी मोठी होती की त्यांची आरमारी जहाज, रेल्वेत लहान लहान बोटी, व्यापाराच्या बोटी ह्या त्या उल्हासनगरच्या खाडीमध्ये यायच्या. आणि त्या कम्प्लीट खाडीमधून ठाण्याच्या खाडीमध्ये यायच्या. आणि ठाण्याच्या खाडीमधून आपण जे बघतो आता मुंबईतला शिव आणि घाटकोपर साईडला ज्या खाड्या आहेत त्या फार अगदी डॉक्याट बांधलेत, तिथपण त्यांचा व्यवहार झाला. कारण ह्या बाजूला खडकाळ होती, जहाज होते, वारा वादळामध्ये ते सेफ नव्हतं, ही बाजू सेफ होती. आता उल्हासनगर काय झाली काही राहिली नाही. प्रदूषणाने विळखा घातलाय त्या नदीला. अतिक्रमण बांधून बारीक घरा झाले त्याचा, त्या पाणी पितात पण एवढं झालेलं आहे. तर तेव्हा ते महागिरी आहे तो पोर्तुगीजावरती वसत बसावा म्हणून शिवाजी अप्पांनी आरमार बांधला. त्यात महागिरी नावाचं आरमारी जहाज, त्या नावाने ते महागिरी नाव. ऍक्च्युली त्यांना ठाणा खाडीच बनायची. आणि ब्रिटिश लोक त्यांना ठाणा नाही म्हणता येत होतं, म्हणजे तन्ना आणि तन्नांना असे काही शब्द उच्चार करायचे. म्हणून ते ठाणा झालं. ठाणा म्हणजे स्थानक झालं. ठाणा म्हणजे आपण स्त्रीस्थानक म्हणतो ते 1012 वर्षापूर्वी उल्लेख आहे. तर स्थानक आणि ठाणा, आपण ठाणा म्हणजे एखादं स्टेशन म्हणतो, त्याचा अप्रमाण होऊन ठाणा. सर आणखीन एक सांगतो, हा तो पाठी आहे, हा तरेचा एरिया. अच्छा, हा तरे म्हणजे काय, हा तला मग उल्लेख केला, गावठाण होतं.
ते त्यांची ती गाई गुरं चरायला यायची म्हणून ती चढाई आहे. सॉरी. जसं आपण गिरगावात म्हणतो चेन्नई रोड स्टेशन, बरोबर. जसं आपण चेन्नई रोड झालं कारण तिथे पण गाई गुरं यायची म्हणून चेन्नई रोड झाला. आणि इकडे हा चढाई झाला, सॉरी. चढाई झालेला आहे. सर, रेल्वेला आल्यामुळे ठाण्यातली लोक देखील मुंबईचा कामानिमित्त प्रवास किंवा उद्योगधंद्यासाठी आणि मुंबईची लोक देखील मुंबईची लोकं उद्योगधंद्यासाठी ते एकंदरीत रेल्वे सुरू झाल्यानंतर मग दळणवळण इथे वाढलं, कंपन्या वगैरे वाढत गेल्या आणि मग लोकसंख्या वाढत गेली, खूपच वाढत गेली. 1962 साली हा जो वर्तक नगर म्हणतो आपण MIDC एरिया, MIDC तो काहीतरी त्यांनी सुरू केला. अनेक नामवंत कंपनी आल्या, म्हणजे हडेली आली. हा जो भाग होता बेलापूर पट्टी, ठाणा, वर्तकनगर, हा जो सगळा भाग होता तो औद्योगिक पट्टा होता. कंपन्या इतक्या आल्या, ग्लास्को आली, सँडोज आली, बायर वायर इंडिया आली, एव्हरीडे आली, एव्हरेस्ट आली, अशा अनेक कंपन्या होत्या. कंपन्या म्हणजे कपड्याच्याही कंपन्या होत्या आणि इतर कंपन्या पण होत्या. त्याच्या कंपन्या येऊन त्यांनी ती स्थापना केली. तर आता वर्तकनगर लिमिटेड राहिलेलं आहे, लिमिटेड आहे. आता तिकडे आता आडवी संस्कृती उभी राहायला लागली, टावरच्या टावर झाले. आणि लोकांनी कंपन्या विकल्या. आणि त्याला कारण असं झालं म्हणतात की कामगार नेते होते त्यांनी संप केला. प्रत्येक संप करायला लागले की आमच्या कामगारांना बोनस मिळाला पाहिजे, इतका फायदा झाला पाहिजे. शेवटी मालक आहे, मालक म्हणाले की ते आम्हाला नाही करायचं, राजकारणात शिरत नाही मी, पण ते इतकं झालं की तुम्ही घरी बसा. कामगार बेकार झाले आणि मालक मालामाल झाले, कारण त्यांनी जमिनी बिल्डरला विकल्या. बिल्डर पण त्यांचे, मालक पण त्यांचे. साठवलोट होऊन गेलं सगळं. बेलापूर पट्टी सगळी संपली. नोसील कंपनी केवढी होती, खूप मोठ्या कंपन्या होत्या त्या, बऱ्याच कंपन्या होत्या इकडे. एरिया माहिती आहे मोठा होता, मी तर सांगत नाही, पण भरपूर होता वर्तकनगरचा. वाघळे इस्टेट म्हणतो आपण त्याला. पूर्वी ठाण्यामध्ये छोटस हे जे ठाणे शहर होतं याच्यामध्ये कोणते भाग येत नव्हते साधारण? असं पाहिलं तर नौपाडा, कोपरी, हे भाग येत नव्हते. म्हणजे फार छोटस होतं. जसं आपण म्हणतो की हळूहळू ते आमचा बाळकूम आहे, त्या बाळकूम नाव का पडलं तर बाळा नावाचा एक माणूस होता, आगरी होता, त्याच्या आंब्याच्या बागा होत्या, कळलं का, म्हणून ते त्याचं बाळकूम झालं. ते सगळे भाग माजोडा पण, माजोडा फार मोठा प्रवास आहे तो पण नंतर समाविष्ट झाला ठाण्यामध्ये. अनेक अशा चर्चेला एक वेगळं माहिती भारत सरांकडनं कळते. अशीच एक चर्चा करत करत आपण पुन्हा एकदा नगरपालिका ते महानगरपालिका हा प्रवास करणार. सर, 1863 साली नगरपालिका स्थापन झाल्यानंतर नगरपालिकेचा कारभार कसा चालायचा किंवा काय उत्पन्न होतं, उत्पन्नाचा स्रोत काय होतं नगरपालिकेला? नाही, तेव्हा काय उत्पन्न असं काही फार नव्हतं, टॅक्स पण कमी होत होता. कारण आपण माझी बोलत होतो की 4 रुपये वर्षाला टॅक्स होता. लोक कर भरायचे आणि लोकसंख्या फार फार अगदी मोजकी लिमिटेड होती. कारण तसं ठाणे एकदम गाव होतं, असं तर पसरल्यासारखं दिसत, तसं पसरल्यासारखं नव्हतं. पण ते लोकांनी मदत केल्यामुळे दानशीर व्यक्ती जे होत्या ते आर्थिक मदत करायचे, ते हातभार लावायचे आणि त्याच्यातून ते हे करायचं. आता कसं एवढं होऊन सुद्धा की आपल्याला पाहिजे विकास, म्हणजे महानगरपालिकेला आता एवढा आपण टॅक्स भरतो, पण त्या सुविधा नागरिकांना मिळत पाहिजे, सोयी सुविधा भरपूर होत्या. का लोकसंख्या पण इतकी अफाट वाढलेली आहे, परप्रांती आले, बाहेरून लोंढ्याचे लोंढे अजून येत आहेत, त्यावेळी लिमिटेड माणसं होती, म्हणून असं काही नाही झालं. सर, आणि त्यावेळेचे नगराध्यक्ष असे गाजलेले उल्लेख काय तुम्ही कराल की विशेष कामगिरी केलेले नगराध्यक्ष? 1967 साली या नगरपालिकेची निवडणूक असं म्हणता येणार नाही, पण ते शिवसेनेतून वसंतराव मराठे पहिले नगराध्यक्ष झाले. अच्छा. पण जे गाजलेले व्यक्तिमत्व आहे ते सतीश प्रधान आहेत, ते लोकांनी मतदान केल्यानंतर ते नगराध्यक्ष निवडून आले. असं. आणि जास्त वेळ राहिलेले नगराध्यक्ष डॉक्टर FM मूस म्हणून होते. अच्छा, मूस, बरोबर. त्यांचा आपण डॉक्टर मूस यांच्याबद्दल पाहाल की त्यांची जास्त कारकीर्द ही नगराध्यक्ष म्हणून राहिलेली आहे.
आणि गडकी रंगाच्या समोरच्या रस्त्याला डॉक्टर मूस रोड हे देखील नाव नाव दिलेलं दिलेले आहे. आणि हे मूस रोड जरी तो असला तरी ते ठाणे शहरासाठी एक स्मारक म्हटलं जाईल. स्मारक म्हटलं जाईल, कारण 1920च्या आसपास 28 वर्ष ते नगराध्यक्ष. नगराध्यक्ष राहिलेले आहे. डॉक्टर मूस जे होते ते त्या जसं आता करोना पण आला होता 5 वर्षापूर्वी, बरोबर. तसं 1920 मध्ये प्लेगची साथ आली होती, महाभयंकर साथ आली होती. तेव्हा त्यांनी अफाट कार्य केलं डॉक्टर म्हणून, आणि लोकांची सेवा एवढी केली की त्याचं नावाच्या त्यांच्या बदली म्हणून त्या गडकरीच्या गडकरी समोर रस्त्याला ते पण रस्त्याला नाव दिलेलं आहे. आपल्यासाठी ठाणेकरांसाठी ते एक स्मारक आहे. स्मारकच आहे. सर अजून मोतीलाल हरदास गोविंद कोना म्हणता कोण आहे? येतील, त्याच्यानंतर विठ्ठल खारकर, बरोबर आहे. दाजी रामचंद्र दाजी रामचंद्र आदी गाजलेले गाजलेले. नगराध्यक्ष होते. नारायणराव कोळी यांचा उल्लेख करता करताय. येईल. असे सगळे गाजलेले बरोबर आहे. नगराध्यक्ष होते. सर आणि तेव्हाची भाषा कोणती म्हणजे अशी होती प्रचलित? आपण 100 वर्ष बोलले तर त्या मोडी भाषेत व्यवहार अच्छा, उल्लेख होता. कळलं का? नंतर मराठीत कधी झाला का इंग्लिश मध्ये झाला त्याचा अजून तसं हे नाही, अच्छा. उल्लेख सापडत नाही, पण मोडीमध्ये पूर्वीचा व्यवहार होत होता. असं नगरपालिकेचा हा प्रवास आपण असाच समजून घेत असताना आपण आता नगरपालिकेचं कालांतराने लोकसंख्या वाढू लागली, शहर विकास पथावर बरोबर प्रगती पथावर जात असतानंतर नगरपालिकेची वास्तू ही 5 पाखाडी येथे ठाणे महानगरपालिकेच्या रूपानं उदयाला आली. या प्रगती पथावर असलेल्या ठाणे महापालिकेचा इतिहास देखील आपण भारत सरांकडनं जाणून घेणार आहोत आणि आपण थेट जाणार आहोत महानगरपालिकेच्या भवनासमोर. पहिली नगरपालिका होती, त्याच्यानंतर महानगरपालिका झाली. कळलं का? महानगरपालिका झाली ते 1982 साली ती त्याची स्थापना करण्यात आली. महानगरपालिका झाली ती. सर पहिलं ऑफिस होतं कार्यालय, ते शिफ्ट करून त्याने 5 पाखडीला आणलेले आहे. सर आणि आता आपण पाहतोय आजूबाजूला फार वस्ती वाढलेली. त्यावेळेस कल्पना पण करू शकत नाही ते म्हणजे झाडी किंवा म्हणजे पलीकडचा डोंगर देखील दिसू शकत असेल. तुम्हाला फोटो बघायला नवल वाटेल की 45 वर्षापूर्वी म्हणजे ही बांधत बिल्डिंग कन्स्ट्रक्शन चालू होतं, त्याच्यामध्ये डोंगर दिसतोय. अच्छा. आणि आता बघितलं तर सगळं टावरच्या टावर म्हणजे त्याच्यामध्ये सगळं ते लपलं गेलेलं आहे. लपलं गेलेलं. सर आणि मगाशी एक उल्लेख राहिला तर कवी मनाचे पी सावळाराम, त्याच्यानंतर मोरोतराव शिंदे, बरोबर, त्याच्यानंतर जयंती ठाणावाला यांच्याबद्दल खंडू रांगणेकर क्रिकेटर होते, बॅडमिंटनपटू होते. असे नगराध्यक्ष म्हणजे नावलौकिक असलेले खारकर होते. सर ठाणे महापालिका जेव्हा झाली त्यावेळेस साधारणतः काय लोकसंख्या असेल किंवा कशी रचना होती? म्हणजे लोकसंख्या काहीतरी 10,000च्या आसपास काहीतरी असेल. अच्छा. असं आणि लाखोच्या पलीकडे गेलेली आहे. आणि प्रशासक होते यावेळेस, नंतर मग आयुक्त ही पद्धत आली. हो, पहिले नगराध्यक्ष कारभार बघायचे. अच्छा. नाही, नंतर मग आयुक्त व्यवहार बघायला लागले सगळे. तर गाजलेले आयुक्त म्हणजे आपले संजीव जयस्वाल आहेत, टी चंद्रशेखर आहेत. टी चंद्रशेखरने तर 40 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी ठाणे अगदी आरपार बदलून टाकलं. बरोबर. आयुक्तांमध्ये नावांचा उल्लेख करता येतील तर चौबे आहेत, डांगे आहेत, मनशेकर होते, त्याच्यानंतर R.A. राजीव होते. आणि यांनी एकंदरीत ठाणे शहराला म्हणजे हवा पाहिजे सुधारणा केली. आणि 30 वर्षातले जर महापौर पाहिले तर आपण सतीश प्रधान, वसंतराव डावखरे, मोहन गुप्ते 3 वेळा ज्यांनी महापौर विश्वविक्रम केला ते अनंत तरे, अशी कितीतरी नावांचा उल्लेख घेत आहेत. सर मग पूर्वी तर 2 महिला होत्या. त्याच्यानंतर सर आपण असा उल्लेख करताना पाहत होतो की पूर्वी एवढे राजकीय पक्ष होते का? नाही, हाताच्या बोटावर मोजण्या इतके पक्ष. आज आपण पाहतोय राजकीय पक्षांची चळवळ वाढते आणि एकंदरीत संपूर्ण राजकारणाला कलाटणी दिली जाते. ठाणे महापालिकेने पाहिलं तर मग तर ठाणे महापालिकेची वास्तूचं उद्घाटन कधी झालं? कोणत्या साली ठाणे नवीन महापालिका झाली?
मला म्हणजे वाटतं हकीकत पानसरे होते. पानसरे मला वाटतं 82 साली झालेली आहे. 82 साली 82 आणि साली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवारांच्या हस्ते असते ह्या त्याचं उद्घाटन नव्या झालं. वास्तूचं उद्घाटन झालं. झालेलं आहे. त्याच्यानंतर मग महानगरपालिका झाल्यानंतर मग छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल झालं. हॉस्पिटल झालं, त्याच्यानंतर तरण तलाव, तरण तलाव झाला, गडकरी ठाणेकरांना बाळासाहेबांनी सांगितलं की गडकरी रंगायतन वास्तू प्रथम मुंबईला जायला नको. त्याच्यानंतर दादोजी कोंडे दादोजी स्टेडियम कोंडे अशा स्टेडियम दोन झालंय. वास्तू बाळासाहेबांनी ठाणेकरांना दिली. सतीश पदांच्या रूपाने दिले. रूपानं हे म्हणता त्याने येईल पुढाकार घेऊन त्यांनी बांधले. बांधलेलं हे सगळं आहे. मित्रांनो, एके ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुकीचा रणधुमाळी सुरू असताना काही दिवसातच या ठाणे महापालिकेवर आवाज कोणाचा, ही सत्ता कोणाची असेल आणि पुन्हा ही महानगरपालिकेमध्ये एवढ्या वर्षाची असलेली शिवसेनेची सत्ता, तो भगवा ध्वज असाच कायम ठाणेकर ठेवतील का, ह्याकडे देखील आपण लक्ष देणार आहोत. आणि भारत सरांकडनं पुढच्या ठाण्याबद्दलच्या इतिहासाच्या पाऊलखुणा ह्या देखील आपण येणाऱ्या दुसऱ्या भागामध्ये पाहणार आहोत. सरांचा गिरगावचा इतिहासाचा प्रबंध देखील लवकरच प्रकाशित होतोय आणि असे सुप्रसिद्ध असलेले चित्रकार, त्याच्यानंतर लेखक आणि असे नावलौकिक असलेले भारत सर आज आपल्याला चर्चेसाठी त्यांनी वेळ दिला. भारत सरांना खूप खूप धन्यवाद. आपण देखील ह्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त ठाणेकरांपर्यंत ठाण्याचा इतिहास पोहोचवा. धन्यवाद. मला एक आणखीन सांगायचं आहे, मी तुमचे धन्यवाद मानतो, कारण आपली ओळख अशी लोकांना वाटेल फार मोठी आहे, फार अशी नाही. एक क्षणभरासाठी आपली ओळख झाली. फोटो सर्कलच्या एक्झिबिशन मध्ये फोटोग्राफीचं एक्झिबिशन होतं. जस्ट तुम्ही बोललात काय आणि आमची ओळख झाली आणि सरांनी मला घरी बोलवलं आणि एवढा इतिहासाची एवढी पुस्तकं त्यांनी मला दाखवली. एवढा त्यांचा गाढा अभ्यास आहे आणि लवकरच एक पुस्तक गिरगाववर येणार आहे, तिथे खूप गाजणार आहे. आणि असंच सर आम्हाला दुसऱ्या एपिसोड मध्ये देखील ठाण्याच्या इतिहासाविषयी नवी पिढीला हा इतिहास माहित पाहिजे, यासाठी आपण लवकरच भेटू. धन्यवाद. संख्या वाढते, वॉर्ड रचना वाढतायत, प्रभाग नगरसेवकांना बसायची सभागृहामध्ये व्यवस्था नाहीये. तर नगरपालिकेत पूर्वी सुविधा नव्हत्या, पण आताच्या महानगरपालिकेमध्ये महापौरांना स्वतंत्र दालन नाही, वातानुकूलित, सगळ्यांना गाड्या आहेत. आणि पूर्वी असं होतं का, म्हणजे नगरपालिकेच्या सगळ्या प्रशासकांना किंवा नगराध्यक्षांना? अजिबात नाही. आता एवढं काय की ही जी आहे 3 मजली बिल्डिंग, ही जागा अपघाती पडायला लागली. अच्छा. म्हणून 4 वर्षापूर्वी डिसिजन घेतला की रेमंडची जागा एक पडीक होती. अच्छा. त्या रेमंडच्या जागेवरती, म्हणजे आपण त्याला नितीन कंपनी चौक म्हणतो, त्या तिकडे त्यांनी टॉवर बांधायला म्हटलेलं आहे. 32 का 35 मध्ये इमारत होती ती आणि फुल फ्लेज एकदम सुखसोयीसह सगळं आहे व्यवस्थित. त्यांना हे नव्या नियोजित महानगरपालिकेच्या भवनामधनं या ठाण्याचा या सगळ्या नगरसेवकांनी, लोकप्रतिनिधी म्हटलं तर नागरिकांचा थेट आवाज प्रशासनाला, तो प्रशासनाचा आवाज आपण इथे बघतात. ठाणेकर आहे, एके बाजूने निवडणूक आहे, परंतु हा सगळा गाजावाजा चालू असताना देखील ठाणेकर मनमुराद आनंद घेत आहेत. आज रविवार आहे आणि ठाणेकरांचा तो आवाज नव्या महानगरपालिकेत देखील बुलंद व्हावा हीच अपेक्षा.